अरे म्हणलं पहा म्हणलं हाय दिसले काय आले का पहा डोळे फाडून पहा म्हणलं निरा म्हणलं बा काय तुमचे डोकसे कामच नाही करू राहिले हा का बयाड झाले का मॅड झाले का डोकं काम नाही करू राहिलं का आयशा उडायला तुमच्या हा समजायला मार्ग नाही हा पाहून घ्या म्हणलं ते मी सगळे पाहिले नावं आहे त्याच्यावर सगळं आहे हा उचलून नाही पाहिलं पैसे आहे असं पण आहे हा पटकन घ्या सटकन आपल्या कमांडरमध्ये टाका आणि चला घराकडे हो ना त्याच्या किती वेळचा आता मी वाट पाहू राहिलो हिन कसं काय रे मग मी कसं काय झालं हा का शांताराम भाऊ काय कसं हे गडबड कशी काय म्हणलं हा कसं झालं अचानक अरे म्हणजे गडबड म्हणजे कायची गडबड अरे कायच्याच काही गडबड नाही तुम्ही कायची गडबड म्हणून राहिले का रे बा शांताराम झालं काय ते काय सांगा बा तुम्हाला आता काय तुमच्या डोक्यात काही येऊन नाही राहिलं अरे लय मोठं प्रकरण होऊन गेलं आणि तुम्हाला काहीच पता नाही वाटते हा अरे इथं एकही सिलेंडर नव्हतं ना सगळे गायब झाले ते फक्त मंदिरात होतं ते मी अंदर ठेवलं हा आणि बाकी आता हे सिलेंडर एकही नव्हतं ना इथं मग आता हे आले कसे काय आता इथं नव्हते म्हणजे अरे मग आता इथं का उपकून आले काही आपलं बोलता राजा तुम्ही का नाही भानावर ना तिकड्या आता हे भानावर नव्हता का मी नव्हता आता काय बोलायले अरे बा कंदीला बस तुम्हाला काहीच माहित नाही इथं म्हणलं बा सिलेंडर आपले नव्हते हो आपण इथं पाहायला आलो तर तुम्हाला चक्कर येऊन इथं पडले तुम्ही मग कोमात गेले होते कोमात हो तुम्हाला काही लक्षात आहे का काही मग इथून तुम्हाला दवाखान्यात घेऊन गेलो आम्ही दवाखान्यातून तुम्ही तिथून फरार झाले तिकडे त्या कॉलनीनं दांगडो करणं सुरू केला म्हणजे तुम्ही गोटमार हे ते मग तुम्हाला काय माहिती आहे तिकडे काय झालं आणि काय नाही इथं काय तुम्ही म्हणता बघ मला तर काय मला तर काहीच आठवून नाही राहिलं हो ना मी आता इथं बनेन घालून असा उभा होतो अचानक हो मला एकदम अशी चेतना आली माझ्या शर्ट कुठं आहे बा तिथं दिसलं अटकून मला हो मला तर काहीच माहिती नाही काय झालं काय नाही पण इथं होतो बा मी अरे ना बा काय सांगा आता अरे कंदीला बस तुम्ही लय राडा केला तिकडे कॉलनीतनी मग काय तर खादोडे ते मानमुळे हैराण आहेत तिघं जण त्या हॉटेलच्या ते काय घराच्या खिडक्या पोळल्या त्या खादोड्याच्या ते सिलेंडर घेऊन पैनं धावणं अरे म्हणलं आज पूर्ण हे बा सिक्युरिटी आहे त्या कॉलनीतनी तुम्हाला काय सांगा लय दांगडो चालू आहे ना तुमची दहशत राजा काय झाली तिकडे बनेन घालून तुम्ही काय काय किती राडा केला आणि काय नाही आता आम्ही तिथून चालू ना बळभाऊजी इथून बाहेर निघणं मुश्किल झालं ना द्यायला अरे बाबा इतकं म्या केलं म्या अरे काय बोलून राहिले तुम्ही मला समजून नाही राहिलं बा मग अंगात कोणता काय भूत घुसला होता का काय कसं काय रे बा अचानक हे झालं कसं मग तेच विचार करू राहिलो आम्ही आता की बा हे म्हणजे सिलेंडर गेले होते तुम्ही इथून गायब झाले ते आता एका दमानं जागेवर आलं कसं आहे नाही 100% काहीतरी हे बा हो हे मला प्रकार तर चकव्याचा किंवा म्हणजे मुंज्या गिज्या काहीतरी मग अंगात घुसला राजा हो 100% सांगतो मी कारण की आता तुम्ही म्हणता सिलेंडर घेऊन पाहिलो मला धड राजा सिलेंडर उचलते तरी काय एवढं मोठं काही बोलता 100% चकवाचं काहीतरी प्रकरण असलं पाहिजे आपल्याला भूल पडली आणि आपलं हे सगळं घडून आलं आणि अचानक ते मग चकवा निघून गेला टाईम गेला काहीतरी काळापुरता असते ते हो असं मला वाटू राहिलं बा आता आला चकवा अजून फिरून नाही का हो ना असू शकते म्हणा तसंही असू शकते आता काय सांगा भ्रांत पडली एकदम नाही का होते असं काही काही होते म्हणजे होतेच ना रे बा आम्ही वावरात मुंगशीराम विचार शिव्या बेड्या दिशे नाही आमच्या वावरात का रे म्हणलं आम्ही ज्यावेळेस ते गाडी जुतली का नाही त्याला शिव्या बेड्या लावा बा संगच नेल्या असेल का नाही आम्ही वावरात नाही अरे दिसेच नाही मग काय जरी काही टाईम निघून गेला अचानक दिसल्या ती सगळ्या त्या यायलाच होत्या असं होते ना काही चकवा प्रकरण म्हटलं का नाही भूल पडते माणसाला हो तशी आपल्याला सगळ्याला भूल पडली आणि आपण सगळं म्हणजे घोरात आलो हो तर आता सगळं बरोबर झालं योगा आपले सिलेंडर आहे इथंच आहे म्हणता विशेष नाही राहिला काही नाही आहे म्हणा तेही बरोबर आहे तुमचं माणूस हे फिरून येते त्याच जागेवर म्हणते हो चकवा जर समजा आपल्याला आपल्या मागं लागला हो तर आपण कुकू नाही जा कोणत्या रस्त्यानं जा शेवटी येते तिथंच माणूस हो हाय की खरंच आहे तुमचं हो मला झालं तर एक बड्डावर वावरात नाही मी गाय पाल गेलो तर हो फिरून येऊ मी तिथंच हो पण ते मग नंतर काळ निघून गेला हो असं असू शकते ते काही सांगता येत नाही मध्ये हो पण आता मी काय म्हणतो आपल्याला लवकरात लवकर ते एक अंदरचं सिलेंडर आणि हे चटकन आपल्या गाडीत टाकून लवकर घर जवळ करावं लागते तेच म्हणून राहिलो मी जास्त आता थांबू नका हो बरोबर चला घ्या मग रप घ्या आणि चला पटकन टाका आपल्या याच्यातनी घ्या आता शांताराम घ्या दरवाजा लावून गेला लवकर गेट लावा फटकन चला आता जास्त टाइमपास करायला पुरत नाही बरं हो घर जवळ करणे आपल्याला उशीर होऊन राहिला हो बस झालं ना घेतले सगळे सिलेंडर घेतले ना ते मंदिराचं हे ते सगळं चला मग आता बरोबर पाहिजे म्हणलं मुंगशीराम भाऊ हो बरोबर लक्ष ठेवता मागच्या याच्यावर आलोच मी आता कुलपा लावून सुरू करतो आलोच मी मग आता काय काही राहिलं नाही आता मजा नाही का हो जे गेलं ते गेला आता हो आता कधी लाभायचं काय होते काय नाही हो ना टेन्शन येऊन राहिला आता हो चला आता मला तर वाटते मागचं पुढचं सगळं भरून द्यायला लागतं आपल्याला आता नाही का हो ना कधी लाभायचं जर आता हे सिलेंडर घेऊन पाहिले आता मग काऊन घेऊन पाहिजे हो नाही यावं लक्षात द्यायचे की बा काहीतरी या सिलेंडरात असलं पाहिजे हो मला तर वाटते पुढे काय कसे दिवस पाहायला काही सांगता येत नाही बा आमचंही जाते का काय सांगा चला आता घराकडे आता शिवलाल भाऊचा फोन यायला बा काय माहिती आता हो काय झालं बा कधी पुढे सांभाळ घेवळा का म्हणा हॅलो बोला हो बोला काय म्हणतो बा शिवलाल भाऊ काय म्हणते कंदील आबाजी वाढता काही सापडलं का नाही अरे बाबा हे बा कंदील आबाजी सापडले म्हणलं आपलं घबळ सापडलं म्हणलं कोणी आहे का तिथं कोणी आहे का म्हणलं कोणी म्हणजे आम्ही संतोष राव आपल्या कशात राहा मग काय डोक्यात पागल झाले त्याचे खबर काय म्हणता सांगा ना बाबा शुभ वार्ता आहे म्हणलं हो सिलेंडरही सापडले मलाही सापडला नाही बा कंदील आबाजी बी सुधी झाले हो काय चमत्कार काय नाही समजायला मार्ग नाही अचानक सिलेंडर तिथं दिसले बाबा हो कंदील बुडा तिथंच होता इकडे तिकडे धावपळ करे आम्हाला वाटतं तेच होय का अरे कंदील बुडा इकडेच होता काय बोलतो राजा चमत्कार सिलेंडर नव्हते हो गेले होते ना मजा गिजा केली का महावीर कोण मजा केली का काय केली का आपल्याला काय करावं लागते माल भेटला ना बस आम्ही निघालो म्हटलं इथून आता हो तुम्ही आपल्या घरापाशी उभे राहायचं म्हटलं पटकन चटकन आपलं सिलेंडर उतरलं की कोमेर बाई हो जे काय असेल ते घेऊन जा पटकन अरे बाबा आम्ही काय कुठे जातो मग हो मग तेच तर म्हणलं हे बा सध्या जमलं म्हणलं तू सिलेंडर सापडलं म्हणजे रे अरे बाबा जमलं रे बा मस्त हो बरं ठीक आहे म्हणा थांबतो म्हणा आम्ही हो लवकर या म्हणलं लवकर हो लवकर या
ठीक आहे मग ठेवतो मग. हो ठेवतो, या लवकर या. ठेवतो. अरे का राहुल साहेब, हो पावर तेव्हा ते बनेनवाला एक माणूस दिसून राहिला. हो इकडे शिवून राहिला ते पावर टेस्ट वेगायला का रे? पा बिलकुल तसा ते आपल्याला जे हुलिया सांगितलं ना, हो तसाच दिसून राहिला ते. चष्मा आहे म्हणे, पॅन्ट आहे म्हणे. हो करा पटेल आवाज द्या बरं इकडे. बोला हॉटेल बोला, इकडे बोला. इकडे काकाजी, इकडे पहिले तुम्ही इकडे म्हणलं. अरे भाऊ काय झालं म्हणलं? अरे मला तुम्ही तर घेरलंच बा. म्या काय केलं बा? मला कोण पकडलं तुम्ही? बरोबर आहे. शाह बनून राहिला तू नाही का रे छोट्या? शाह बनून राहिला का काय? इथं काय या कॉलनीत राळा करून राहिला तू? सकाळपासून काय दांगडो करणं लावला होता? सिलेंडर लांबवले का? काय कसं काय म्हणलं तू? कुठचा आहे तू? कुठचं आहे म्हणजे? अरे बा म्हणलं साहेब, बरं मी काय सांगतो तुम्हाला, मा ऐका तर खरं तुम्ही. धडधड अरे म्हणलं मी हे बा इथं पाहुणा आलेला हो. माझा मुलगा इथं भाड्या नाही इथं भारसिंगीच्या घरी. आणि तिथं आता मी संध्याकाळी जेवण केलं आणि म्हटलं बा आता कसं फिरून या बा कॉलनीत चक्कर मारा. हो तर मी हे बा म्हणलं हिंट परेशान झालो. हो मला घरच नाही दिसून राहिलं ते. हो ना हे बा म्हणलं परेशान झालो. आता ते घर आहे कुठं? मी नेमका नवीन आलेलं. बरोबर आहे बाबू. तू किती काही शातीर असेल ना, हो तू आमच्या पुढे हुशारकी दाखवू नको, तू शानपणा करू नको. हो, काय खरं आहे ते सांग म्हणलं लवकर. हो तू कोण आहे काय आहे? हो सगळं आम्हाला माहित आहे. तू फक्त आम्हाला म्हणजे असं घुमून राहिला, इथं आलो तिथं आलो. घर दिसत नाही तुला? अरे बापाला का लय झाला तू आता? काय दारू पिऊन आहे का? हे बा आधार कार्ड टाकू, तू आधार कार्ड टाकू. काय नाव आहे पाहू दे मला आता. ती खोल फिटिंग करावंच लागते आता. अरे नाही ना, मी हे बा शर्ट काढून घेतलं बाहेर जरा मोकळ्या हवेत फिरायला आलो. आधार कार्ड काय सांगत घेऊन हिंटी माणूस रस्ता आता. 11 10:30 11 वाजून राहिले. मी फक्त फिरायच्या मिशानं बाहेर आला म्हणून आधार कार्ड सांगा नाही माया. पांडे साहेब आधार कार्ड नाही, काहीच नाही. काही प्रूफ एखादा खिशात नाही? मोबाईल तसं मोबाईल दाखवतोय मोबाईल. आहे ना भाऊ, मोबाईल नाही ना मापाशी. बाईजवळ मोबाईल आहे. हो एकच आहे, ती आपला समजा बटनावाला. हो आता आपली काय परिस्थिती नाही ना. पोराला शिकवण्यासाठी इथं टाकेल आहे कसं बी. आपल्याला मोबाईलच नाही आहे ना. बाईजवळ आहे आपल्या. 100% आलाय रट्ट्यावर. हेच असला पाहिजे. हो हेच असला पाहिजे 100%. ते बा आले बाळू भाऊ आले. थांबा आता. कोणाची आले? भारसिंगीची नाही का तुम्ही? बरोबर. आत्ता कोणता भारसिंगी आहे पायटू? अरे इकडे हो. अरे इकडे बाळू भाऊ इकडे. या इकडे राधेशांभू काय घनशांभू या इकडे. सापडला ते चला बडबू. अरे तिंका ते साहेब बोलावर राहिले. आला साहेब. अरे का गुरुजी? हो पहा बरं हे. हो हे आहे का म्हटलं? तुम्ही पाहिलेलं आहे का द्यायले? हो हे जरा आम्हाला संशयित वाटू लागला. हो तुम्हाला काय वाटते? आता काय आपण तर काही पाहिलेलं नाही म्हणा. हो कसं आता मी शाळेवर गेलो होतो, मला फक्त फोन आला होता. हो नेमका हे होय का नाही? आता मी तर काही पाहिलं नाही पाहिले बरोबर. 100% होय का नाही? मग तुम्ही हो आपलं घनश्याम भाऊ तुम्ही पाहिलं का? बळभाऊ तुम्ही पाहिलेला काय? हे असू शकते का? आता कसं मी काही पाहिलं नाही ना. मला आता सांगे वांग्याचं काम आहे माय बी. हो घनश्याम भाऊनी नाही पाहिला. आता मला वाटते काय 100% म्हणजे तुम्हाला का कशावर डाऊट कशावर आला? अरे बाट हे काय म्हणून राहिला? मी म्हणे इथं कोणाच्या तरी म्हणजे भाड्या नाही म्हणते त्याच्या पोरगा, आणि तिथं भेटीला आलो म्हणते त्याच्या. आणि फिरासाठी आलो बा. आणि फिरायला आल्यानंतर मी रस्ता भुललो म्हणे. हो त्या घराचा. घर काही सापडून नाही राहिलं. सगळी कॉलनी फिरणं सुरू आहे म्हणे माई. हो तर आता तुम्ही सांगा मला, भारसिंगे कोण आहे तुमच्या कॉलनीतला? भारसिंगे कुठं आहे बा भारसिंगे? अरे होट राजा खोट्या गोष्टी आहे. भारसिंगे काय आहे बा आमच्या कॉलनीत? भारसिंगे कोणीच नाही. एकही नाही, घरही नाही त्याचं. तेच म्हणलं भाऊ. हे बा काय म्हणते पहा म्हणलं कॉलनीवाले. भारसिंगे कॉलनीतच नाही. अरे काय तुम्ही बोलता राजा? अरे भारसिंग आहे ना या कॉलनीत. 10 वर्षापासून घर आहे नाही तर. माय पोरगं भाड्या नाही तिथं. आजच योगा आलो मी म्हणून मला ते रस्ता दिसून नाही राहिला. फालतू राजा फिरायला आलो मी. नाही साहेब, मी काय म्हणतो, हो आपण काय करू? खादोळे साहेबांनी यायला पाहिलं. आम्ही तर काही बरोबर पाहिलं नाही. खादोळे साहेब म्हणा किंवा चिमणराव यायनं पाहिलेलं आहे. तिथंच जाऊ आपण यायला घेऊ ना. खादोळे साहेबाला फोन करा. तिथं चिमणरावची तिथं या म्हणा. काऊन की 100% मला तर वाटते असू शकते. काऊन की भारसिंगे आपल्या कॉलनीत नाहीच आहे. हो ठीक आहे ना. चला तुम्ही खादोळे भाऊ ना. हो काही विषय नाही. हो पांडे साहेब लावून द्या फोन आता. यायला तिकडे घेऊन जा. चला आता यायला चिमणरावच्या घरापाशी. चला भाऊ चला. ऐका ना राजा भाऊ, तुम्ही साहेब आता कसं काय तुम्ही समजून नाही राहिले? मावर आपच झाली बा. अरे फिरायला येणं मुश्किल झालं मला आता. अरे घर नाही दिसून राहिलं. मीच तर तुम्हाला म्हणतो माझ्या घर दाखवून द्या म्हणून त्या भारसिंगेचं. भारसिंगेच नाही तर घर कोणाच दाखवत तुले? हो चला ना आता. खादोळे सांगतील बरोबर काय आहे. चला. आम्ही तर चिलटे असे डस्ते राजे बाहेर आहे. बाप फालतू झालं वाटते बा हे. पुन्हा रातभर गुता येते काय सांगा सकाळी मला. पुन्हा दवाखानाच करायला लागतं ते. रातभर जागणं हिंडते ना. आता हे चोरही येऊन राहिला. पुन्हा येणार म्हणा येणार आता. दिवसात लय मरत जा इकडे येऊ. पुन्हा गोटमार करायले. काय म्हणते पांडे साहेब? सापडला का? हॅलो बोला पांडे साहेब. बोला म्हणलं काय हॅलो. हा म्हणलं आम्ही आमच्या ठिकाणावर बरोबर हा म्हणलं. बोला काय म्हणता? हे बा सापडला म्हणलं ते. आला आपल्या हातात आला. फक्त तुम्ही चिमणरावच्या घराजवळ या. हो तिथं आपण ते चौकशी करायची आहे. नेमकं ते होय का नाही बा. यायनं काही पाहिलं नाही. हो तुम्ही पाहिलेलं आहे. हो यावर तिथं सगळेजण जमा. अच्छा सापडला का? बरं आलताच गोटमार करायला आला. बरं हाती लागला त्या. आलोच मी तिथं आलो. सगळे आवाज देऊन द्या तोपर्यंत आलो. पहा म्हणलं खादोळे साहेब काय हेच आहे का म्हणलं तुम्ही जे पाहिलेला माणूस आहे ज्यानं दिवसभर आळा केला? हो हेच होय का ते? पाबर बरोबर हे होय का? दिसते तसंच म्हणा. पण काय बने नाही रे जा. हे आहे पण आपण ते असा चेहरा बरोबर नाही पाहण्यात आला. हे तर होय का नाही आता काय सांगायला काही समजून नाही राहिलं मला.
अरे काय माणसा राजा, अरे कोण पाहिला का नाही का खरी आहे का खोटी गोष्ट आहे बा तुमची, काही समजायला मार्ग नाही. फालतू हे बा माणसाला तकलीफ देऊन राहिले काय सांगा. अरे म्हणलं तुम्हीच तर म्हणे बनेनवर होता आणि हे होता आणि ते होता. हे पाहना बरोबर, तुम्ही चेहरा पाहिला नाही का बरोबर. चेहरा आता काय नाही चिमणराव, हो हेच होय का आपण ते इथून तिथून दिसला होता ते आपल्याला मानमोडीच्या घरून आला होता ते. हो ना, तिकडून सिलेंडर घेऊन पळत आला होता, तुम्ही इकडून पळत गेलते. हो पाहिलं म्हणा, पण हे राजो हाय बरोबर तसाच म्हणा, पण टोपी नाही येले आणि आपलं बनेन पिवळी नव्हती द्यायले, पांढरी होती नाही खाजड साहेब, पांढरी होती ना. बरोबर आहे बरोबर आहे बा, फक्त बनेनचा फरक आहे. हो बाकी तर काही फरक दिसून नाही राहिला, काऊन की टोपी तर होती. आता केस पांढरे होते काळे होते, आता ते तर आता टोपी घातली लक्षात नाही येत. पण 100% हो हे माणूस असू शकते असा माझा अंदाज आहे. अरे बा का अंदर घालता राजा तुम्ही. अरे बा मी कायच्यात काही नाही, तुम्ही म्हणता की मी हो. मी काय आलो बा इथं, कोणता राडा करायला आणि काय करायले. अरे नसतीच आलो बा माभूती. अरे मी याच्या घरी भारसिंगीची इथं भाड्या ना होणार राजा. अरे माय पोरगं भाड्या नाही, तिथं भेटीला आलो आम्ही दोघं नवरा बायको. आणि आता मी संध्याकाळी फिरासाठी आलो होतो इकडे. फिरता फिरता राजा ते घर दिसून नाही राहिलं मला भारसिंगीचं. मला आहे भारसिंगीच करून राहिला मगापासून. भारसिंगीची इथं पोरगं भाड्या नाही म्हणते शिकायला इथं, आणि आता हे दोघं भेटायला आले म्हणते. आणि आता तुम्ही सांगा, फिराच्या मिसानं जर असं कॉलनीत फिरावं तर त्याला घर नाही दिसून राहिलं म्हणते. सांगा आता, नाही आपत्चे धंदे म्हणजे खोट्या गोष्टी आहे का नाही. मग तेच म्हणलं मी, आपल्या कॉलनीत कोणी भारसिंग आहे का सांगा तुम्ही. आम्ही म्हणलं ना भारसिंग आपल्या कॉलनीत नाहीच आहे. म्हणून म्हणलं हे खोट्या गोष्टी आहे सगळ्या. 100% हेच असला पाहिजे. नाही नाही साहेब, हेच असला पाहिजे. याले हे तुम्ही याला रट्टे द्या, रट्टे द्यायले मग ते सांगत ते. त्याशिवाय सांगत नाही की 100% हेच असला पाहिजे. असाच होता ते. नाही नाही नाही, थांबा तुम्ही जराशी याची चौकशी करू. हो भारशिंगे म्हणते बा, नाही का बरं भारशिंग कोणी आहे का पहा बरं जरा. चौकशी करा कुठं, म्हणजे आहे का कोणी. अरे शिंगे नाही बा, ते आपलं एक शिंगमारे मास्तर, ते आपलं याच्यावर असते ते आपलं हायस्कूलवर. मग तेच ना, शिंगमारे तेच म्हणून राहिलो ना मी. त्याच्याच भाड्या नाही ना पोरगं माय. असं म्हणजे तुम्ही याच्या आपलं शिंगमारेच्या का मग भारशिंगे काय म्हणून राहिले तुम्ही. अरे हो ना, ते ये नाही ना मला. मी आता भारशिंगे जळणार आहे का, ते शिंगमारे आहे. आता माय हुकलं, ते हुकवाक झालं एखादं मन. काय माणसाच्या डोक्यात राहते का सगळं. हे बा खोटा बोल राहिला. हे बा बरोबर गोटी मारू राहिला बा अंदाजी. साहेब हे बा मी काय करतो, एक फोनच लावतो ना शिंगमारेले. आता जिथं ज्यादा खाडा निवाळा. बिलकुल खोटं जर असलं ना बाबू, थांबतो आता. याला गाडीतच टाका, कुणारच नाही आले. हे बा पहिले फोन लावा तुम्ही. हो शिंगमारेले म्हणा तुमच्या इथं कोणी आलेलं आहे का म्हणा पाहुणे, भाडे करूची इथं. लावा फोन लावा. हॅलो, हां बोला बोला खादोडे साहेब. हो काय कशी आठवण आली बा, बोला लवकर बोला. म्हणलं जरा मी अर्जंटमध्ये आहो, मला जरा पोलीस स्टेशनला जायचं आहे. हो काय मोठं कठीण काम झालं आहे. बोला काय होतं. नाही नाही बा मी काय म्हणतो ऐका तर खरी, ते तुमच्या इथं कोणी भाडेकरू आहे का. पोरगा आहे म्हणते, त्याची मायबाप आलेले आहे भेटीले. असं काही एखादा माणूस असा फिरायला बाहेर गेला आणि घरी आला नाही असं काय आहे का. हो ना बा, तंग करून ठेवलं त्यानं. मग आता आहे बा त्याचं पोरगं तयारी करू राहिलं, मी गाडी काढतो आता आणि पोलीस स्टेशनला जातो. मग काय तर मंगापासून माणूस गेला कमीत कमी 10:30 तेवढ्यात निघाला करून. 11 होऊन राहिले पण आला नाही. 2 मिनिटात येतो म्हणे. तर म्हणून म्हणलं कसं काय आहे कुठं आहे ते पाहण्यासाठी आता आम्ही हे बा हिंडलो इकडे तिकडे पण दिसले नाही. तर आता पोलीस स्टेशनला चाललो. आता पोट्ट शर्ट घालतो म्हणे, येतो म्हणे. सांगा नाही का घरावर गोटे म्हणजे असे भाडे करू ठेवणे आपत आहे की नाही. माहीत नाही काही नाही, फिरायला जायचं का बनेन घालून हिरायला गेला म्हणते ते. सांगा आता, नाही मोबाईल त्याजवळ काही नाही. आपतचे धंदे झाले आता. अरे बाबा तुमच्या जिथं आहे का ते, हे बा इथं सापडला म्हणलं ते. अरे काय तुम्ही माणसा या इथं चिमणरावच्या घराजवळ. काय तुमची दुसरी कॉलनी आता जरासं या इकडे या. आमच्या कॉलनी ते आमच्या इथं सापडलेले आहेत ते बनेन घालून, पिवळी बनेन. हो तेच हो पिवळी बनेन आहे. हो बरोबर तेच सापडले का बा. अरे धन्यवाद महाभूती आली आता आलते घरावर कुठे. हो आलोच आम्ही, त्या पोट्ट्याला सांगतो मी त्याच्या. हो आलोच. या मग घेऊन जा लवकर. हो ना फालतूराच्या शिंग मारायचा घोर करून टाकला तुम्ही. हो ना शिंग करता. हो आता येऊन राहिले ते येते ते. ठेवा फोन ठेवा, या म्हणलं लवकर घेऊन जा त्याले भारशिंगे. साहेब बरोबर आहे म्हटलं, हे शिंगमाराची इच्छेच पाहुणे म्हणते. हो काय तुम्ही राजा कसे बा पाहुणे बा. भारशिंगे करून राहिला आम्हाला वाटलं बा कसं काय करून राहिलं तुम्ही. हे तर नाव आमची तर नाहीच आहे. हो ना भाऊ, पण आता साहेब सांगा, तुम्ही सांगा भारशिंगे आणि शिंगमारेत काय फरक आहे का. शिंग आहेच काही दोन्हीच्या. म्हणून ते आता कसं ते हुकवाक झालं माझ्या जराचं मागं पुढे. मग त्याला काय करावं. हो पण रातची हिंटू माणसानं कसं आधार कार्ड म्हणा, मोबाईल काहीतरी आपला प्रूफ जवळ पाहिजे का नाही. रातची 12 वाजता अशी हिंडसाठी आम्ही विचारणार नाही का. जवळ काहीतरी प्रूफ असला पाहिजे माणसाच्या. कुठं आहे, कुठं पडला माणूस, काही झालं कुठं न्याव तुम्हाला. जा आता घरी येते ते 10 मिनिटांनी. बरं बाकी आता कसं काय करता खाडोडे साहेब. मग हे तर नाही म्हणतात. मग आता काय असं का नाही दुसरा का तुम्हाला वाटते. आता काय आम्ही काय मजा का करू राहिलो साहेब. अरे हे आता योगायोग म्हणला हे त्याच्यासारखा दिसणारा माणूस आपल्याला दिसला. हो पण हे बा सांगतो ना 100% ते आज काही नाही काहीतरी रात्री दांगडो करणार आहे. बरं ठीक आहे. मग आता तुम्ही हायस म्हणतात नाही का, आता काय रात्र जागणंच आहे आपल्याला. हो बरं ठीक आहे, पहा मग आपापल्या ठिकाणावर अजून चालले जा. नाही मी काय म्हणतो पांडे साहेब, थोडंसं एक मला सांगायचं आहे तुम्हाला. आपलं जे कंदील बुडा नाही का सीताराम पवार रामपूरचा. हो ते लगाचं म्हणते दवाखान्यातून फरार आहे म्हणते. सकाळ दुपारपासून समजा. हो आता रामपूरवाले येऊन गेले आमच्या इथून, जेवण गेले. तर ते म्हणे बा जर दिसले सांगा. कदाचित राजा ते म्हणजे कसं दवाखान्यातून असे म्हणजे पाय पाहून उतरून खालून पाहिले म्हणते. काही डोक्यात फरक पडला का काय पडला म्हणून ते काही समजून नाही राहिलं. तर ते कदाचित ते तर नसते ना.
अरे बाबा, मग तुम्ही आटा सांगता राजा? हा, अरे बाबा, म्हणलं टेस्ट म्हणलं. हा, म्हणजे रामपूरचे सीताराम पवार का ते बुडा का ते चष्म्यावाला? हो ना तेच ते त्याचं सिलेंडर हरपलं म्हणते. हो, सिलेंडर हरपल्याचा धसका त्याने एकदम घेतला आणि एकदम त्याला कसं बेशुद्ध पडले. मग दवाखान्यात भरती केलं. केलं तर केलं, तिथून ते फरार झाले. हो, म्हणून मग कसं वाटतं मग ते तर नव्हे. हा, हो, एकदम झटका पडला असं कदाचित. बापा लय मनासारखं मग तर तेच तर माझ्या दावा ठोकणारा मेन माणूस आहे. हो, ते झाला पाहिजे पागल आता. अरे काय बोलता राजा, ते होय का ते मग? हा, तुम्ही म्हणता ते घोटे मारणार ते होय का? अरे हो राजा, टोपी होती पण त्याला आता कदाचित ते तर नसेल म्हणा माहीन. हा, अरे नसाल पाहिजे रे राजा, बुडाला चांगला होता माणूस ते. हा, जरी मावर दावा ठोकला तरी पण असा. हा, पण मी काय म्हणतो तेच असेल का? अरे हो ना, आता ते असेल का नसेल ते माहित नाही ना. त्याच्यासाठी चालते ते कदाचित पाहिजे म्हणे बा ते आला तर इकडे. हो, म्हणून आता अजून 100% कोणालाच माहित नाही आता कंदील बुडा होय का दुसरा माणूस होय. हा, आता हे तुम्ही तिसराच उभा केला होता म्हणून जरा घोर झाला. नाही नाही, बा आपण काय करू. हो, मी फोन लावतो शिवलाल टोयगोटीला. हो, ते आलते ना तुमच्या घरी. हो, त्याच्याकडून माहिती घेऊ आपण काय होते काय नाही. तर म्हणजे सापडले नाही सापडले तर मग समजून घ्यायचं. ते जर नसून सापडले तर कदाचित ते असू शकते मग. अरे बाबा असलाच पाहिजे ते जर असलं जमलं रे बाबा, कामच जमलं मग नाही का. पुन्हा दावा फेलच आहे यायचा. बरं पहा मग आता फोन लावून पाहू आता काय ते पाहू मग. कसं करावं सांगा ना आता तुम्ही. 2-3 वेळा फोन आला होता. बा, अजूनही चालू आहे बेल द्यायची. काय करू सांगा आता. पांडे साहेबाचा फोन आहे. हा, नेमका कायच्यासाठी आला आणि कायचा नाही. 100% मला वाटते तुमच्या विषयी आहे का काय सांगा. हा, उचलू का नाही सांगा आत्ताच. उचलाच लागेल ना ते. नाही उचलला तर डाऊट जास्त वाढा जाणार बा. फालतू आहे बा, उचलून घे. आपण काय बोलास ते बोलतो ना मी. हा, तू स्पीकर ऑन कर, उचलले का पाहूनच घे पुढची पुढे. हो, काय आहे अडचण काय आपल्याला. हो, उचल. हा, हॅलो. हां हां, पांडे सर स्पीकिंग. हां, काय शिवलाल भाऊ कुठं हा म्हणलं सध्या? कुठं आहे सध्या? अरे काही नाही बा, काही नाही. काहून म्हणलं काय घरी इथं रामपूरला चाललो होतो. हो, रस्त्यानं. हो, काहून काय झालं? अरे काही नाही, आपलं ते कंदील आबाजी कुठं आहेत म्हणलं सध्या? कंदील आबाजीचा काही म्हणजे कुठं फरार झाले का कुठं गायब झाले अजून समजायला मार्ग नाही म्हणते. हो, आत्ता इथं थोडीशी आम्ही कॉलनीतनी एक माणूस ते आपला कोणतरी डांगळो करून राहिला. हो, त्याला पकडायसाठी आम्ही इथं पूर्ण म्हणजे आखणी केलेली आहे त्याला पकडायसाठी. हो, तर तुम्ही सांगा तुमच्या कंदील आबाजीचं काय झालेलं आहे? काय झालं म्हणजे आता काय झालं त्याचं? काही नाही. ते तर आता आमच्या संघ आहेत ते. आमच्या संघ आहे ना, संघ आहेत. काही नाही झालं त्याचं. अरे खोटे बोलू नका ना तुम्ही. दवाखान्यातून गेले म्हणते आणि ते डोक्यात फरक पडला काहीतरी सांगितलं ना तुम्ही. बाळूभाऊच्या घरी आलते नाही इकडे. आत्ताच्या गोष्टी इथेच चालू आहे ना. हां, बाळूभाऊ किंवा आपलं इथंच आहेत ना ते. हां, म्हणून म्हणून राहिलो नेमकं खरं सांगा तुम्ही. हां, काय झालं काय प्रकरण आहे याचं? अरे काही नाही ना. हो, काय तुम्ही काही बाळभाऊजी तर आलतो आम्ही. पण त्याच्यानंतर काय झालं ते लेखाचं कंदील आबाजी तिथंच होते तर दवाखान्यात. हा, आम्ही बसलो त्याला इकडे तिकडे पाहत. हो, पहिल्या वेळेस आम्हाला वाटलं बा गेले. हो, पण कायचं ते गेले ते मेडिकलात. हो, इथं सरकारी दवाखान्यापाशी मेडिकल आहे त्याच्यात काही त्याला एक गोळी सापडली नाही कोणती हो इथं. हो, मग गेले ते गावातनी. हो, तिकडे गेले 2-3 मेडिकल पाहिले. हो, मग त्याला गोळी सापडली. हो, नंतर ते आले तर आम्ही बसलो हिंडत गावभर सगळं. हो, तर ते दिवसभर दवाखान्यातच होते. काही विषय नाही द्यायचं. तब्येत पद्धतशीर आहे ना, आता घरी चाललो आम्ही. नाही नाही, खोटे बोलता तुम्ही. हो, फोन द्या ना त्याच्याजवळ, फोन द्या बरं. हो, अरे 100% त्याच्या डोक्यात फरक पडला म्हणते. हां, असं मला अंदाजे आहे कारण की तुम्ही बोलता ते खोटं बोलता असं मला वाटते. बोला ना बा, त्याही संग बोला. कंदील आबाजी बोला बा तुम्ही. काय तुमचं काय ते बोला. हॅलो. हां, मी बोलतो म्हणलं कंदील आबाजी. काय झालं बाबा साहेब म्हणलं कसं काय म्हणलं माई. अफवा काय कोणं पसरवली म्हणलं हे? मी पागल झालो नसेल तसं. होय कोणता म्हणलं ते सांगणारा. कसं काय तुम्ही असे म्हणून राहिले मला की डोक्यात फरक पडला काय नसं झालं का? काही बोलता का तुम्ही कोणाला बी? काही तुम्ही पहिले पाहिलं का मला काय कसं आम्ही इथं? अरे नाही हो बा, आता तुमचे जे शिवलाली टोयगोटे हे बाळूभाऊ सांगून राहिले म्हणून मी तुम्हाला म्हणून राहिलो. हां, अरे तुम्ही सांगा आहे ना जागेवर? हो, पण आता मी म्हणतो बाहेर चुकामुक होत नसते का? हो, मी हॉस्पिटलले होतो तर यायला वाटलं बा हाय बा हॉस्पिटलले. तर हे बाहेर चहा प्यायला गेले असं तेवढ्यात मी मेडिकलवर गेलो. तिथे एक गोळी सापडली नाही मला. मग ते राहिलं तर मग कसं हे बसले पायात मला. मी गेलो तिकडे पुढे मेडिकल पायात. मग मला लागला टाईम. मी आलो तर मग हे बाहेर गेले. हो, असं हुकाहुक झाली ती. हो, चैलं काम आमचं. हो, तर आता भेटा गोटा झाल्या आमच्या सगळं पद्धतशीर झालं. दवाखान्यात माझी तब्येतही जमली. असं हो का? पण याय ना पुरी अफवाच केली ना तुमच्याच गावाला आहे ना. हो, इथं येऊन आमच्या कॉलनीतनी इकडे एक माणूस बेदम परेशान करून राहिला आहे तिघा चौघायले. हो, का आता रात जागा लागते आम्हाला आता. हो, आता आम्ही दुसराच पकडला होता बा. तुमचं नाव घेतलं त्यानं. हो, हे सोय का म्हणे ती. बापा रे पाहिजे बा. हो, एखाद्याला देसान दणके नाही दा. हो, मध्येच बसत होते वाटते बा. असं हो का? बरं पाहिजे बा कोण होतं आम्ही नाही म्हणलं. आमच्या घरात कोणी नाही मिळाल गेलं नाही कोणीच काही नाही असं गोटे मारणार आणि हे ते. अफवा आहे ते अफवा. हो, ठीक आहे ठेवतो मी. चला आम्ही आता जातो म्हणलं रस्त्यानं आम्ही आता. बरं जा मग आता, काही हरकत नाही. हां, हो, ठीक आहे ओके. या मग आता, काळजी करू नका. काय तर धक्का बसला आता आम्हाला तर. आम्हाला वाटलं येते का पोलीस आमच्या मागं. हो ना, पुरं घबाड संघच आहे ना अजून आमच्या. बरं या मग. हो, ठीक आहे धन्यवाद. ओके. बा कठीणच होतं. मी आता म्हणलं हे बा घामच फुटला आता मला. मॅडला आवडते का काय माहिती आता गाडी. हो, काहून की आता का कोणा अडवली ना गाडी आपली. झालं मेलो आपण गेले आपले किती. हो, म्हणजे हे 1,70,00,000 आणि ते मंदिराची 1,25,00,000. लंबत झालं समजा. आता म्हणलं सुरक्षिततेनं जाणं आहे आपल्याला लवकर घरजवळ करणं आहे. हो, पैसा असला तरी टेन्शन नसला तरी टेन्शन. नाही बा सांगतोस ना दगा फटका काही होईल सांगताच येत नाही. एक तर हे जागा अशी आहे इथं मला अगोदरच झोडपा बसेला आहे. खरे मग शिराम इथंच आपल्या चाक मोडलं होतं ना गाडीचं. पंढरपूरला जाता आपल्या डमनीचं.
पोराच्या इथंच मोडलं होतं बिलकुल. बस 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 हेच. हो तिंका ती माणसाची गाडी दिसू राहिली बहुतेक आला वाटते रोईगी हाणाले. हो हेच होय जागा ती. काय बोलता इथं म्हणलं होतं का इथंच आम्ही धोक्याला जागा आहे का जी हो चला मग सटकन बसा बा पटपट याच गेरात नाही तर तेच म्हणलं बा फालतू अजून कसं गेरात याच कोणाच्या चकवा गिकवा मुंजा काही सांगता येत नाही बरं कोण आपल्याला पकडं कारण की आपल्या जवळ लय माल हा हो, चला सटकन निघा आता. सांगा म्हणलं पाहत आहे लोक रातभर परेशान हे तिंका आता सकाळी हजर आहे घरी तिंका आता दात घासून राहिला तोंड ढूंढून राहिला वाटते. अरे का खंजीराबाजी बाबा का दिल सोय का कुठं दूध आणायला चालला वाटते नाही शांतारामच्या घरी हो. अरे माय इथं आणशील तर आणतो बघा हो देऊन देतो तुला ते हा घेऊन ये बरं भांड्यात नाही हो आणतो मी दूध गीत आणतो मी पण म्हणलं कसं काय चमकले म्हणलं तुम्ही आता सकाळी सकाळी हा काल कुठं होते तुम्ही दिवसभर कुठं होते म्हणलं. ते काय राजा तू होता का अरे हे शिवल्या आणि हे शांत्या माहित नाही का कायचं काही का मग काय तर अरे म्हणलं काहीच नाही झालं ना मध्ये काहीच नाही फक्त माझं पोट बिघडलं होतं मग आता बा कसं दवाखान्यात किती खेप जाते याच्यानी संडासा म्हणून मी तिथून हो निघालो बिलकुल एका नदीच्या तिकडे दूर आपला जाऊन बसलो काय करतो पोटच तेवढं झोपे ना हा 5-5 मिनिटात 10-10 मिनिटात काय करा मग हा येऊन दिवस तिकडेच गेला माय. शेवटी आपलाच तर्क बरोबर निघाला का नाही हा मी तेच म्हणू ना मग शिवल्याले ना आपलं शांताराम बोल तेच सांगितलं मी आणलं द्यायचं पोट बिघडलं असन माणूस काही कसा जवळपास जात नाही हा कुठं ना कुठं गेला असन म्हणलं येईल दे बाप पण एखादा फोन लावत असता तुम्ही बा असं साहेब मी इकडे हो हा आम्ही कसं रात्री 8 वाजेपर्यंत पाहत बसलो ना तुम्हाला साऱ्या कॉलन्या धुंडणं हे धुंडणं ते धुंडणं हा एवढं ताप नसता करायला लागला ना हो ना तरीच माझ्या बॅलन्स सरलं होतं ना हो आउट गोईंगचं काय करा मग फोन लावा तर कोणाला लावा हो एक तर माझ्या कसं पोट काही सुधरत दे नाही हो म्हणून शेवटी मी म्हणलं काय आता जाऊ बा आपण जाऊ बा करता करता संध्याकाळ झाली मग काय भेटले मला ते दवाखान्यापाशी हो मग चाललो आलो घराकडे हो काही विषय नाही ते काही नाही फालतूपणा झाला द्यायचा हो जाऊ ये बरं दूध घेऊन ये बरं हो देऊन देत तुला मी विषय क्लोज. जाऊ दे तिकडे नाही का हो बुडा गावात आलं बरं झालं शेवट चांगला झाला हो सिरीज कंप्लीट झाली विषय क्लोज नाही का हो जाऊ दे तिकडे उद्या नवीन विषय असं 5 वाजता बरं आणा ते दुधाचं काय भांडा आणा मी घेऊन येतो हा हो जाऊ दे तिकडे.